नमस्कार गाईज, गुड मॉर्निंग, शुभप्रभात. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. सो आज नवरात्रीचा दिवस म्हणजे आज चौथी माळ. सो मी आणि माझे सर्व मित्र तुम्ही पाहू शकतायत. आज आपल्यासोबत आहेत पप्पू बागडे, आपले मसने परिवाराचे सुपुत्र भावेश आणि बाळा आणि राम भाऊ, आणि मला तुम्ही ओळखतायत. चला तर आज मी थेट निघालोय कळसुबाईच्या दर्शनासाठी. महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर म्हणून ओळख त्या शिखराची ते कळसुबाई इथे. आता वाजले जवळजवळ पहाटेचे 3:30 वाजलेत. आम्ही निघतोय. सो चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ब्लॉगचा आनंद घ्या. चला तर. सो फायनली मित्रांनो, बारी गावात आपण पोहोचलो आहोत आणि इथून आपण आपली जर्नी स्टार्ट करतोय. गाडी बाहेरच हायवेला पार्क केले कारण मध्ये ट्रॅफिक होते, त्यामुळे मोठी गाडी जात नाही. सो आता जवळजवळ 4:30 पावणे 5 झालेत आणि आपण स्टार्ट करूया चढायला. कारण गावातून जाऊन थोडंसं पलीकडे तसं दिवस बाहेर येईल, म्हणजे उजेड होईल आणि आपल्याला फुटेजही चांगले पाहायला भेटतील आणि आजूबाजूचा परिसरही. सो आता बघा, तुम्हाला लाईट दिसते समोर, हे बारी गाव. या गावावरून इथं समोर जो पर्वत आहे तो कळसुबाईचा पर्वत. तो कळसुबाईचा पर्वत, या पर्वताला कळसुबाई नाव का पडलं याच्या अनेक दंतकथा आहेत आणि काही जुने लोकही सांगतायत की या गावामध्ये कळसू नावाची एक महिला राहत होती. तिला अनेक जडीबुटी औषधांची माहिती होती आणि त्या औषधं देऊन काही लोकांचे रोग आहे असे बरं करत होते असं म्हणतात. तर त्यांच्या कालांतराने त्यामुळे या पर्वताला कळसुबाई असं नाव दिलं. आणि अजून एक दंतकथा आहे, मी तुम्हाला ती पुढं सांगतो चढता चढता. तिला खूप अंधार आहे, मला समोर काय दिसत नाही. हे पहा, आम्ही पडलो बिडलो तर नाही का, हा असं, त्याच्यामुळे आम्ही दिवसाचे थोडं फोटोशूट करू. असं अंधारातून जावं लागणार आहे आपल्याला. समोर चढायचं आहे फुल खिचडी इकडे. बूट तर हातात काढून घेतलेत मी. काय करणार आहे, पाऊस खूप, पाणी खूप आहे. ओ माय गॉड, होता रस्ता थोडासा. भाला मारूंगा कुठे रे? भाला मारूंगा, उधर रास्ता नाहीये. हो, तो बूट घालून घ्यावं लागला परत. हे कोण पडलं? आगे जाके ऑक्सीजन नहीं मालूम है ऊपर. फिर ये क्यों बना ना, हाँ चढायला सुरुवात केली मित्रांनो. जवळजवळ 15 मिनिटं चालत आलोय मी आणि 15 मिनिटात खूप दम लागतोय. हे तरी बरं पाऊस उघडा आहे, त्या कारणाने रस्ता चिकट नाही, माती वगैरे सुकी आहे आणि पूर्ण अंधार आहे. कोणताही प्राणी, वन्य प्राणी येऊ शकतोय कारण आपण फॉरेस्ट एरियामध्येच आहे पूर्ण. तुम्ही पाहू शकता किती अंधार आहे पुढे. एवढं उंचावरती घर बांधले. हे पहा, इथे लोक राहत आहेत. पाण्याचा आवाज काय सुंदर, झुळझुळ होणार पाणी. सो फायनली मित्रांनो, आपण जेव्हा कळसुबाईचा पर्वत जेव्हा चढायला सुरुवात करतो, समोरचा हा मंदिर आहे. जो कोणी भक्त
वरपर्यंत जाऊ शकत नाही त्यांना इथंशी दर्शन घ्यावं लागतं आणि इथं थांबतायत. चला तर आपण आपला प्रवास स्टार्ट करूया आणि जाऊया. टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला असे छोटे छोटे दुकानं पाहायला भेटतात. बिचारा चढायला आपल्याला पाय चढायला त्रास होतोय आणि ते थोडं ओझं घेऊन येत आहेत इथपर्यंत. बराच वरती चढून आलोय. इथे एक छोटंसं हॉटेल बघायला भेटतं आपल्याला. हो दमला का? छोटासा ब्रेक घेऊया 2 मिनिटाचा आणि परत स्टार्ट करूया चढायला. आता जवळजवळ 5:30 झालेत. समोरच पहिली शिडी दिसते आपल्याला. इथंसून हे हॉटेल सोडून थोडं पुढे गेलं का 5-10 मिनिटं चढण्यावरती सगळी शिडी. इथं खूप थंड हवाही लागते. हळूहळू दिवस उभं चालाय तिकडनं. हा एक नंबर ना. हा चिल्ल वातावरण आहे. फायनली पहिली शिडीपर्यंत पोचलो आपण. तुम्ही पाहू शकता नजारा किती सुंदर आहे. वाव 2 मिनिटं इथंच थांबूया. पहिली शिडीपर्यंत पोचलोय आणि समोरचा नजारा आहे असा आनंद घेऊया. काय सुपर नजारा आहे यार. वाव सूर्योदय होण्याच्या मार्गावर शिडी. ही शिडी विचार करा मित्रांनो केव्हा बांधली असेल, कोणी बांधली असेल काही आयडिया नाही. दरवर्षी वर्षभर कोणी ट्रॅकर येत राहतात. बट नवरात्रामध्ये सर्वात जास्त गर्दी असते. आज ते 4थी माळ आहे. तेव्हा खाली 500 माळीपासून पुढे खूप गर्दी असते. 6वी-7वी माळी तर चालायला पण जागा नसते. हा एक चुकी पाय खाली, मोबाईल खाली. हे पहा साईड चढलं होता का? अरे त्यावेळेस ना हो कळसूबाईला चढताना जी पहिली शिडी लागते सर्वात मोठी ती शिडी आहे. ती यार चढून आलोय आम्ही. बघा चढता वरती आलाय. आणि एक जी दंतकथा होती दुसरी जी ऐकलेली कळसूबाईची, तर या बारी गावामध्ये कळसू नावाची एक स्त्री राहत होती. ती एका पाटलाच्या घरी काम करायची असं म्हणतात. आणि तिचं असं म्हणणं होतं की मी तुमच्या घरी काम करेल, जे काय धुणं भांडं सर्व काही करेल, पण मला केअर काढायला सांगू नका, कचरा काढायला सांगू नका, मला झाडू झुडूचं काम सांगू नका, मी बाकी सर्व काम करेल. तर एक दिवशी पाटलाच्या घरी पाहुणे आले होते आणि पाटलांनी कळसूबाईला कचरा काढायला सांगितलं होतं झाडायला. तर त्या रागामध्ये कळसूबाई गावातून येऊन या शिखरावर बसली होती अशी एक दंतकथा आहे. आणि त्यामुळेही डोंगराला नाव पडलं आहे कळसूबाई. तर कितपत खरं आहे आणि कितपत ती दंतकथा आहे काय सांगता येणार नाही. बघा अजून थोडं राहिलं आहे. यानंतर अजून 2 टप्पे आहेत.
जाऊ सगळ्यात हार्ड शिडी एकदमच अंगावरती सांभाळून चढायला लागते. हे बा जय माता दी. आपल्यासोबत आलेले सर्व राम, भावेश आणि पप्पू सोबत आहे. नाही आणि ते बाळा हे सर्व मागे आहेत. आम्ही दोघे आलोय पुढे, थोडं राहिले अजून. खूप मजा येते. जसं वरती आलोय थंड हवा लागते. इतका घाम आला होता, इतका गरम झाला होता, हीट झाली ती बॉडी, तर थंड झाली. पायी चालाय मुश्किल आहे. हे भाऊ बघा नारळातून वर चढतायत. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर सर करायचं म्हटलं तरी आपल्या खाली बॉटल घेऊन चढायला मुश्किल आहे. दादाने नारळाची गोण घेतलेली. बापरे, चला जाऊया आपण पण. बा पाणी काढ बा मधून. एवढा उंचावरती आपल्याला नक्की बघा शिखरावरती विहीर पाहायला भेटते. त्यात 12ही महिने असंच पाणी असतं बहुतेक. हा समोरून पाण्याचा झरा आहे आणि थोड्याच अंतरावरती मातेचं मंदिर आहे. पोचूया, थोडंसं थंडगार पाणी पिऊया आणि मग आपण पुढे निघूया. बापरे, एवढं कसं पिशील आता? हात नव्हतं का तुला? मी थोडं पितो. पाण्याला काय चव आहे राव. काय गोड पाणी, थंडगार, प्युअर नॅचरली. समोर पाहू शकता धुक्यामध्ये जे लास्ट टप्पा दिसतोय तिथंच मातेचं मंदिर आहे. आणि अवघ्या 15-20 मिनिटात पोहोचूया आपण. खूप थंडगार हवा आहे, भारी वाटतंय. हे पहा ना, जणू काय स्वर्गात आल्यासारखंच वाटतंय. काय नाही मला ते उतरतायत. आले का आपली पब्लिक आले. हे बघा राम, भावेश, वेगभाई. अरे अरे आले, ते पण आले सर्व. खूप जीव काढत आले. जय माता दी, जय माता दी. तुका गोळ झालंय खूप. हे बघा मित्रांनो, हा नजारा तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्हाला घराच्या बाहेर निघावंच लागेल. तुम्ही घरात बसून काही फक्त मोबाईलवरती टी व्हीवरती पण फायदा नाही. घराच्या बाहेर निघा आणि ह्या वातावरणाचा आनंद घ्या. हो तुम्ही आहेत मित्र, तुम्ही आहेत. मी वारंवार सांगत आलोय की राम मागं राहिला आहे, भावेश मागं राहिला आहे, विवेकभाई मागं राहिला आहे. हे येत आहेत तरी बाळा दिसत नाही आम्हाला. हे लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आलेत कळसुबाईचे शिखर चढायला. हे विवेक भाई, जय माता दी. नजारा जय माता दी. मित्रांनो खूप सुंदर नजारा झालाय, काय सांगायचं.
हे शॉट हे जवळ आहे थोडं, इकडनं लांब आहे. चला चला एक साईड जाऊ चला. 70 का है क्या? 70 का है? भावेश, पप्पू भाई, राम. हाँ मेरे को विश्रांती बघा कुठे घेत आहे. जस्ट 5-10 मिनिटं अंतरावरती राहिले. 5-10 मिनिटं म्हणता आपल्याला 15-20 मिनिटं तरी लागतील. तो टाइम वेस्ट नाही घालायचा. चला जाऊया पुढे. आजूबाजूला काही दिसत नाही. हे रामब काय दिसतंय का? हो बापरे पडलो असं. आजूबाजू काही दिसत नाही. संपूर्ण धुक्याखाली झाकलं गेलंय. भावेश थकला का रे मित्रा? थकलो. पप्पूने पण हिस्ट्री केली बाबा. सर्वात पुढे होता. चलो भाई पूरा थक गए यार, हम लोग चल सकते हैं. चला चला वरती चला पटापट. कोणती गँग? बांडा गँग. चलो चलो चलो. चला 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 चला. ए परवीन फायनली आता आपण कळसवायचे क्षेत्रावर पोहोचलेलो आहे. सो फायनली मित्रांनो आपण सर केलाय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई. बापरे